तनिष्का स्त्री प्रतिष्ठा व्यासपीठांतर्गत राज्यभरात स्त्री प्रतिष्ठेची गुढी उभारण्यात आली। त्यामुळे एक नवा इतिहास घडला। या इतिहासाला आणखी एक झळाळी मिळाली ती चंद्रपूर जिल्ह्यातल्या पोळसा इथल्या महिलांच्या गुढीनं। महाराष्ट्र आणि आंध्राच्या सीमेवर उभारण्यात आलेल्या या गुढीला आंध्र प्रदेश सीमेवरील महिलाही उपस्थित होत्या। चंद्रपूर जिल्ह्यातल्या पोळसा इथल्या महिलांनी गुढीच्या माध्यमातून एकीचं जे दर्शन घडवलं ते थक्क करणारं होतं। सकाळचे गोंडपिंपरी तालुक्यातील बातमीदार संदीप रायपुरे आणि निलेश झाडे यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं। गुढी कुठे उभारायची याचा अभ्यास केला। यातून जे स्थळ पुढे आलं ते नाविन्यपूर्ण ठरलं। गोंडपिंपरी तालुक्याच्या सीमेवरून वर्धा नदी वाहते। नदीच्या पलीकडचा भाग म्हणजे आंध्र प्रदेश। इथं महाराष्ट्र सीमेवर पोळसा गाव आहे। या ठिकाणी जाऊन या दोन बातमीदारांनी महिलांच्या आत्मसन्मानाला जागृत केलं आणि या अभियानानं भारावलेल्या महिलांनी प्रतिष्ठेच्या गुढीला नवी उंची देण्याची शपथ घेतली। विशेष म्हणजे या गुढीच्या सोहळ्यासाठी नदी पलीकडच्या म्हणजे आंध्रातील व्यंकटपूर गावच्या महिलाही आल्या होत्या। तनिष्का व्यासपीठाला महिलांचा मिळणारा प्रतिसाद वाढतोय। तनिष्काच्या कक्षा रुंदावतायत हेच या गुढीच्या निमित्तानं दिसून आलं। साम टीव्ही चंद्रपूर। गुढीच्या माध्यमातून पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील महिलांनी दुष्काळावर मात करण्याचा संकल्प केला। भीषण असा दुष्काळाची परिस्थिती आज आपल्या महाराष्ट्रावर आहे। तर या अनुषंगाने मी सर्वच नागरिकांना एक सांगू इच्छिते की आपल्या भागामध्ये की जास्तीत जास्त पाण्याचा कमी वापर त्या ठिकाणी केला पाहिजे। की आपण एक प्रत्येक नागरिकाची या ठिकाणी भूमिका पाहिजे की दुष्काळावर मात करण्यासाठी सर्वांनी सहकार्याची भूमिका त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे। पाण्याचं जे बचत आहे आपण बोलून सगळं काही करू शकतोय, पण ज्या ज्या ठिकाणी नळे त्या ठिकाणी आपण हे लावू शकतो की पाणी वाचवा म्हणून प्रत्येक ठिकाणी आपण तिथं म्हणजे एक पुट्टा वगैरे नाही काही झालं तरी सांगू शकते की लोकांना ते वाचलं पाहिजे, पेंटिंग केलं पाहिजे प्रत्येक नळाच्या तिथं। जाहीर निवेदन आयुक्तांना देणार आहोत आणि त्याच्यामध्ये त्यांना असं नमूद करणार आहोत की पिंपरी चिंचवड परिसरामध्ये जोपर्यंत जी बांधकामं अजून पूर्ण अवस्थेत केलेली नाही आहेत तर त्यांना रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्याशिवाय बांधकामाचा परवाना देण्यात येऊ नये असं आम्ही त्यांना सांगणार आहोत। आम्ही रेन हार्वेस्टिंग करणार आहोत। घराघरात पाणी बचत कशी करावी याबद्दल देखील आम्ही मार्गदर्शन करणार आहोत। तनिष्का व्यासपीठाचे सदस्य होण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतलाय। अगदी गल्ली बोळात बैठका घेऊन या महिला व्यासपीठासाठी एकजुटीने सदस्य होत आहेत। आज कोल्हापूरच्या नगरसेविका प्रभा टिपूगडे यांनी महिलांची बैठक घेऊन सदस्य झाल्या। तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियानाला संपूर्ण राज्यभरातून भरभरून प्रतिसाद मिळतोय। या व्यासपीठाच्या शानदार उद्घाटनानंतर आता अनेक महिला या व्यासपीठाच्या सदस्य होण्यासाठी पुढे येत आहेत। कोल्हापूरच्या नगरसेविका प्रभा टिपूगडे यांनी ताराबाई रोड भागातील महिलांना व्यासपीठाचं सदस्य होण्यासाठी एकत्र करून त्यांना त्याचं महत्त्व पटवून दिलंय। या बैठकीला या भागातील विविध क्षेत्रातील महिला तसंच दैनिक सकाळचे निवासी संपादक मनोज साळुंखे उपस्थित होते। महिलांचा उत्कर्ष होण्यासाठी हे व्यासपीठ अत्यंत उपयोगाचं आहे अशी प्रतिक्रिया नगरसेविका टिपूगडे यांनी दिली। संस्थापिका ताराराणीच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या ताराबाई रोडवर आमच्या प्रभागातील रणरागिणी ह्या स्त्री भ्रूण हत्ये विरोधी व स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचार विरोधात लढणार आहेत। यासाठी दैनिक सकाळ व साम मराठी टीव्ही हे तनिष्कासारखे हक्काचे व्यासपीठ दिले आहे। त्यांच्या माध्यमातून स्त्रियांना सभासद करून त्यांच्या कलागुणांना वाव देणार आहे। स्त्री ही फक्त आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाली याचं कारण असं आहे की स्त्री अर्थार्जनासाठी किंवा वाढत्या महागाईला एक पर्याय म्हणून स्त्री घराबाहेर पडली, मिळवू लागली, त्यामुळे ती आर्थिक स्वतंत्र झाली, परंतु वैचारिकदृष्ट्या ती स्वतंत्र झालेली नाही। आणि जर स्त्रीची कितीही इच्छा असली तरी ती आपले विचार मांडू शकत नाही आणि ते विचार मांडण्यासाठी तनिष्काने जे व्यासपीठ आम्हाला उपलब्ध करून दिलं, अवेलेबल करून दिलं, त्याच्याबद्दल मी आमच्या समस्त करवीरमधल्या आमच्या भगिनी माता भगिनींच्या मार्फत त्यांची आभारी आहे। आज आपल्या महिलांच्यावर होणारे जे काही अत्याचार आहेत या अत्याचाराला आपल्या सकाळच्या माध्यमातून तनिष्क हे व्यासपीठ निर्माण झाल्याबद्दल मी तनिष्काची फार फार आभारी आहे। स्त्री ही चूल मूल आणि घर इत्यादीतच मर्यादित होती, पण आता वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी आणि आर्थिक परिस्थितीची टंचाई भासत असल्यामुळे ती घराबाहेर पडली आहे आणि त्यातून तिला म्हणजे पुढे जाऊन प्रगती करायची आहे। पण मला एक सांगावेसे वाटते की स्त्रीला आता
अजून देखील रात्री 11, 12, 1 वाजले तरी तिला घराबाहेर पडण्याची भीती वाटते. पण जेव्हा ती स्वतंत्रपणे एकटी राहून बाहेर घरी येऊ शकेल सुरक्षित, तेव्हा मला वाटेल की आपला देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला. महिलांना आर्थिक, शारीरिक आणि भावनिक समस्येच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी तनिष्का व्यासपीठ उभं राहिलंय. या विश्वासावरच महिलांचा वाढता कल या व्यासपीठाशी जोडून घेण्याकडे दिसून येतोय. कॅमेरामन सचिन सावंतसह तानाजी जाधवर, साम टीव्ही, कोल्हापूर.